नमस्कार मंडळी, तृप्ती फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका गोट फार्मवरती आलेलो आहे. हे गावरान शेळ्यांचं गोट फार्म आहे बरं का मंडळी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्या गावरान शेळ्या आहे आणि हे गोट फार्म ज्यांचं आहे तर त्यांनी एक आवड म्हणून सुरुवातीला 2 ते 3 शेळ्यांपासून सुरुवात केली होती आणि त्यांच्या आवडीला त्यांनी त्यांचा व्यवसाय बनवला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत की त्यांनी या व्यवसायाला सुरुवात कशी केली, हे शेड जे बांधलं याला खर्च वगैरे किती आलाय, शेड किती बाय कितीचा आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मंडळी, तुम्ही जर अजून आपला तृप्ती फार्मर हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. मंडळी, तसं आम्ही ताईंना ना दशरथ घासाचं बी द्यायला आलो होतो बरं का. म्हणजे पोस्टाने टाईम लागणार होता, ताईंनी बुकिंग केलेली होती. तर म्हटलं आम्हाला कामानिमित्त जायचंच आहे राहुरीला, तर ताईंना बी पण देणं होईल आणि तसंच त्यांच्या गोट फार्मला व्हिजिट करणं पण होईल. तर ताई, हे दशरथ घासाचं बी आहे, याची टाकायची प्रक्रिया मी तुम्हाला सांगते आहे. असं जर टाकलं तर उतरायला थोडासा जास्त वेळ लागतो, तर त्याच्यामुळे याच्यावरती प्रक्रिया करून टाकावं लागतं. आता हे 1-1 किलोची पॅकिंग आहे. तर 1 किलोला काय करायचं माहिती का, मी 1 किलोचं सांगते तुम्हाला. 1 किलोला तुम्हाला 4 लिटर पाणी घ्यायचंय. 4 लिटर पाणी उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून भांडं गॅसवरून खाली उतरून ठेवायचं. उकळी शांत होऊन द्यायची. त्याच्यानंतर 1 किलो बी हे त्या पाण्यात टाकायचे. टाइम लावून 1 मिनिट ठेवायचे. 1 मिनिट आणि 1 मिनिट झाला की तुम्हाला त्यातलं गरम पाणी जे आहे ते ओतून द्यायचंय आणि परत त्याच्यामध्ये 4 लिटर थंड पाणी टाकायचंय. जास्त वेळ गरम पाण्यात ठेवायचं नाही, नाहीतर बी शिजून निघेल. बी जर शिजून निघलं तर बी उतरणार नाही. तर एवढी काळजी घ्यायची आहे. म्हणजे 1 मिनिट ठेवलं आणि अर्धा मिनिट पुढचं तुमचं पाणी ओतण्यात जरी गेला तरी काही अडचण नाही. जास्त वेळ आपल्याला गरम पाण्यात ते ठेवायचं नाही. त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यात 4 लिटर पाणी ओतलं की रात्रभर ते तुम्हाला त्याच थंड पाण्यात राहून द्यायचंय. सकाळी पाण्यातून बी उपसायचं. एखाद्या कपड्यावरती, सुती कपड्यावर वगैरे बी थोडंसं हडकायला टाकायचं, जेणेकरून ते सुट्ट होईल. कारण ओलं झाल्यानंतर ते हाताला वगैरे चिटकतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही लागवड करू शकता. लागवड करताना तुम्ही त्याला पेरू पण शकता ट्रॅक्टरने किंवा सरी पाडून वरंब्याला टोभू पण शकता. आणि तसंच आपण जसं आपला गावरान घास टाकतो त्या पद्धतीने पण टाकू शकता. फक्त बी टाकायच्या आधी तुम्हाला गरम पाण्याची जी प्रक्रिया आहे ती करणं गरजेचं आहे. प्रक्रिया केली तर दुसऱ्या दिवशी बी टाकूनच घ्यायचंय. नाहीतर तुम्ही म्हणता ना आता प्रक्रिया केली, जाऊ द्या उद्या टाकू, तर असं करू नका. ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी टाकायचंय तर त्याच्या आदल्या दिवशीच प्रक्रिया करा. जेवढ्या बियाण्याला प्रक्रिया केली आहे तेवढं बियाणं टाकूनच घ्या. जर काही तुम्हाला अडचण वाटली की काही विचारायचं राहिलं तर मला परत एकदा फोन करा. बरं, चालेल. नमस्कार ताई. नमस्कार. सगळ्यात आधी तुमचा परिचय आपल्या मंडळींना सांगा. माझं नाव लक्ष्मी अशोक गावडे, राहणार डिग्रस, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. तर ताई, तुम्ही हा जो शेळी पालनाचा व्यवसाय चालू केला तर हा सुरुवातीला किती शेळ्यांपासून चालू केला होता? सुरुवातीला 4-5 शेळ्या होत्या आणि ते म्हणजे घराजवळच होत्या ना. हा हा. मग त्याच्यानंतर मग तिथं जागा ते व्यवस्थित म्हणजे पुरत नव्हती, त्याच्यामुळे मग इकडं शेड केलं शेतामध्ये जिथं चाऱ्याची तुमची सगळी व्यवस्था आहे. हा. आता सुरुवात करताना किती शेळ्या होत्या तुमच्या? 3-4च होते का? 3-4 शेळ्या आणि त्यानंतर तुम्ही घरच्याच हळूहळू वाढवत गेला. हा. मग आता ह्या ज्या शेळ्या ह्या सगळ्या गावरान आहे, याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या जातीच्या शेळ्या सगळ्या नाही? गावरान शेळ्या. सगळ्या गावरान शेळ्या आहेत. तर म्हणजे तुम्ही 3 ते 4 शेळ्यांपासूनच आज आता किती शेळ्या आहेत सगळ्या टोटल? आता 15-16 आहे. लहान मोठे बकरं वगैरे धरून सगळं? लहान मोठे म्हणजे 9-10 छोटाले करड आहे त्यांचे आणि 15-16 शेळ्या. यांचं चाऱ्याचं नियोजन कसं असतं? म्हणजे सध्या काय काय चारा घालता तुम्ही त्यांना? त्यांना घास, गिन्नी, मकाचे ते मुरघास बॅगा भरून ठेवलेले आहे. हा हा हा. आणि आता गावरान घास केलाय. या शेळी पालनाचा जो तुमचा छंद आहे तर हा छंद आपण व्यवसायात बदलावा असं तुम्हाला कधी वाटलं? माझ्याकडं आधी 4-5 शेळ्या होत्या आणि मग त्याच्यातून मी काही करड विकले 1-2, तर मला त्याच्यामध्ये चांगला नफा भेटला. मग मी म्हणलं थोडे अजून म्हणजे आपण जास्त म्हणजे आपण जो आपला छंद आहे तो जर व्यवसायात बदलला तर आपल्याला हळूहळू त्यातून नफा पण होऊ शकतो. आता शेळ्या ज्या आहेत तर त्या आजारी वगैरे पडू नये म्हणून विशेष काय काळजी घेता? त्यांना थंडीच्या दिवसात म्हणजे हे करून शेक करून लिंबाचा पाला, ओव्याची धुरी ते देतो. म्हणजे आपले जे गावठी आयुर्वेदिक उपचार जे आहेत ते तुम्ही शेळ्यांना पण करता. आणि जंताची औषध वगैरे देता का त्यांना? जंताची औषधं देतो 6 महिन्यातून एकदा. आणि त्यांना जंत होऊ नये म्हणून करडांना, शेळ्यांना लिंबाचा पाला पण देता. म्हणजे जेवढं होईल तेवढं तुम्ही आयुर्वेदिकच चारा त्यांना देण्याचा प्रयत्न करता त्यातून. तर खरंच एकदम भारी नियोजन आहे. म्हणजे यांचा गोट फार्म जो आहे ना मंडळी, तर तो सगळा खाली जमीन लेवललाच आहे, ग्राउंड लेवलला. तर ते आता हे जे तुम्ही शेड बांधलं याची लांबी रुंदी किती? याची रुंदी 36 आहे आणि लांबी 72 आहे. म्हणजे 72 बाय 36चा हे पूर्ण तुमचं शेड आहे. तर हे शेड बांधायला तुम्हाला साधारण अंदाजे खर्च किती आला? अंदाजे हे म्हणजे कप्पे याच्यातल्या गव्हाणी ते धरून
3 ते 4 पर्यंत, 4 लाखापर्यंत खर्च 3 ते आलाय. 4 लाखापर्यंत ह्या 72 बाय 36च्या शेडला यांना खर्च आलेला आहे. मग त्याच्यामध्ये गव्हाणी आल्या आहेत, पूर्ण आतून त्यांनी कप्पे वगैरे केलेले आहेत. तर मला ही सिस्टम एकदम भारी आवडली. इथे अँगल वगैरे लावलेत त्यांनी. या पत्र्याच्या पत्रे का पाईप येतो पत्रा आहे. पत्र्याच्या गव्हाणी केलेल्या आहेत. तर चारा खाण्यासाठी पण एकदम भारी, आणि त्यांना घास वगैरे त्यांचा चारा सगळा घरचाची सध्या, बरोबर ना? हा, घरचा चारा आहे. तर आता आपण बऱ्याच वेळेस बघतो, ज्यावेळेस गोट फार्म एखादं म्हणजे आपण चालू करतो, तर त्यावेळेस शेळ्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. हा. तर शेळ्यांना म्हणजे कुठले कुठले आजार होऊ शकतात? शेळ्यांना सर्दी होते, ताप येते आणि जुलाब करतात शेळ्या. मग हे सगळे आजार त्यांना होऊ नये म्हणून विशेष तुम्ही काय काळजी घेता? त्यांना थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात त्यांना सर्दी होते. मग ते सर्दी होऊ नये म्हणून त्यांना ते नाही का शेक करतो, ओव्याची धुरी देतो, त्याच्यात कडुनिंबाचा पाला टाकून ती धुरी आणि देतो त्यांना म्हणजे ताप वगैरे येऊ नये किंवा त्या बुळकंडू नये, पातळ हे करू नये, त्याच्यामुळे काय करता? त्याच्यासाठी असा म्हणजे कोवळा चारा, मावा पडलेला हा चारा घालायचा नाही घालायचा त्यांना, नाही. कारण बऱ्याच ठिकाणी असं बघितलं की गोट फार्म चालू केल्यानंतर शेळ्यांची मर जास्त होती. तर त्यासाठी म्हणजे विशेष काय काळजी घेतली पाहिजे? त्यासाठी शेळ्यांच्या म्हणजे गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे, त्यांना स्वच्छ पाणी दिलं पाहिजे आणि वेळोवेळी लसीकरण केलं पाहिजे शेळ्यांचं. म्हणजे लसीकरणाची काळजी घेतली आपण टाइम टू टाइम, जसं आपण गायांना वगैरे लसीकरण देतो आणि तसं शेळ्यांना चारा पण दिलं पौष्टिक पाहिजे. दिला पाहिजे त्यांना. मग त्यातून ते आजारी पडणार नाही. तसंच हा. गोठ्यामध्ये पण आपण स्वच्छता ठेवली पाहिजे, हा. त्यातून शेळ्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं. हम्म. मंडळी, हा या ताईंचा जो गोट फार्म आहे गावरान शेळ्यांचा, तर अजून त्या नवीनच आहेत. 3-4 महिने झालेत ना. हा. तर 3-4 महिने त्यांना या शेडमध्ये शिफ्ट होऊन झालेले आहेत. तर त्यांचं अजून हळूहळू काम चालू आहे. तर त्यांनी पाणीची सिस्टम वगैरे करण्यासाठी अँगल वगैरे तयार करून ठेवले. तर अजून त्यांचं चालू आहे. आणि पुढं काय नियोजन आहे तुमचं? म्हणजे गावरान शेळ्याचं तुम्हाला पुढं करायचे आहेत की अजून वेगळ्या जातीचे काही आणणार आहेत? वेगळ्या जातीचे आणणार आहे. सुरुवातीला अनुभव म्हणून मग म्हटलं गावरान गावरानपासून शेळ्या, सुरुवात करू. ज्याचा आपल्याला चांगला अनुभव आहे त्याच्यापासून हा. सुरुवात केली आहे. हा. आता बरेच जणांचं असं असतं की मला बरेच जण व्हिडिओ मला कमेंट करत असतात की ताई तुम्ही आम्हाला नफा तोटा सांगितला नाही त्यांचा, की त्यांना खर्च किती आला आणि त्यांना नफा किती झाला, बकरू केवढ्याला घेतला आणि केवढ्याला विकलं. तर ही गोष्ट आम्ही सध्या जाणून बुजून व्हिडिओमध्ये सांगत नाही मंडळी. त्याचं कारण असं आहे, प्रत्येकाचा नफा तोटा जो आहे तो व्यवसायाच्या याच्यावरती अवलंबून असतो. तर काही जण फक्त नफा ऐकूनच तो व्यवसाय चालू करण्याचा विचार करतात. तर अशा लोकांना म्हणजे तुमचं काय सांगणं राहील की सुरुवात करताना कितीपासून सुरुवात केली पाहिजे आणि आपला अनुभव कसा हे केला पाहिजे? माझा असा अनुभव आहे, सुरुवात करताना थोड्या शेळ्यांपासूनच केली पाहिजे आणि मग हळूहळू आपला व्यवसाय जो आहे तो वाढवला हा. पाहिजे, जेणेकरून आपल्या असं म्हणजे लक्षात अनुभव येतं येतो हा, आपल्याला. की काय आपल्याला अडचणी येऊ शकतात, आपण हा. पुढं काय नियोजन केलं पाहिजे ही अडचण येऊ नये म्हणून. पावसाळ्याच्या दिवसामध्ये इकडं म्हणजे बरेच हे आहे ना, चरायला डोंगरावर इकडं नेत असतो. तर तुम्हाला डोंगर जवळ आहे का? हा, डोंगर जवळ आहे. मग इकडं पावसाळ्याच्या दिवसात त्यांना चरायला पण सोडतो मोकळं. म्हणजे आजूबाजूला म्हणजे फक्त बंदिस्त नाही ठेवत तुम्ही, ज्यावेळेस आजूबाजूला हिरवं गवत वगैरे असतं त्यावेळेस त्यांना बाहेर चरायला घेऊन जाता. त्यांना चरायला सोडल्यामुळं एक फायदा होतो, त्यांना वेगवेगळ्या वनस्पती खायला भेटतात त्यातनं. त्याच्यामुळं रोगराईचं प्रमाण कमी होतं एकदम. हा. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांना आपण बाहेर खायला म्हणजे सोडतो चरायला, तर त्यावेळेस सगळ्या आयुर्वेदिक वनस्पती ज्या असतात त्या आपल्याला माहिती नसतात, पण शेळ्यांना बरोबर ते जनावरांना माहिती असतं, त्या बरोबर ते खातात. थोड्याच दिवसात आम्ही आता बिट्टलच्या शेळ्यांकडे पण वळणार आहे. पूजाताई वेळात वेळ काढून आमच्या पूजाताईंनी आमच्या फार्मला भेट दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. खरंच भारी वाटलं. ताई पण थोडं बोलताना थोडं गरबडतायत, कारण अजून नवीनच आहेत, पण काय अडचणी हळूहळू सवय होतं होईल तुम्हाला. तर तुम्हाला पुढील तुमच्या व्यवसायासाठी पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.